नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज सईने नेलपेंट लावली. पहिली तिची नेलपेंट पहा. आम्ही दोघींनी पण लावली रेड कलरची. सकाळी उठली ना, तिथं नेलपेंट बघितली आणि म्हटली आई मला नेलपेंट लाव, तू पण लाव. लावली. आणि आज आहे गुरुवार, त्यात सर्वांना गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा. सर्दी, सईला आईला सर्दी झाली आहे, सईला ताप आला. आणि हेच तुम्हाला सांगायचं होतं. आता 11 वाजले, ते केस वगैरे धुतलेत. आज साडी नाही घातली, आज साधी कुर्तीच घातली, उपवास आहे. पण काल तुम्हाला म्हटलंच होतं जरा घशात हे होत होतं, खो. मग रात्री झोपलो, पण रात्री झोपच नाही आली रात्रभर नीट. नुसतं नाक, हो नेलपेंट बघायचं, नाक नाही का असं जाम होत होतं. इकडून ह्या कुशीवरून त्या कुशीवास पूर्ण रात्र अशीच गेली माझी. आणि ना 3 वाजता का सईचा अंग मला सईला सकाळी पोहे करून दिले, तिने खाली. 3 वाजता सईचं अंग जरा गरम वाटलं मला, पण म्हटलं तिला पण जरा सर्दी त्याने थोडंसं असू शकतं. तर मी पण लावली, तर ती सारखीच उठायची. म्हटलं 4:30 वाजता ना तिचे हात वगैरे सगळे एकदम गरम झाले. आणि मेफ्टल पीची टॅबलेट आहे घरात, ठेवते मी. सैनी कॅप घातली तर थंडी वाजते. आणि ना तिला जर थंडी पण वाजत होती, कुडकुड करत होती. तर मग मी उठले, ती पण लगेच उठली, कारण तिला झोप नव्हतीच मेन म्हणजे. उठली. आणि मग रात्री तिला 4:30 वाजता मी ती मेफ्टल पीची टॅबलेट दिली. तिथून पुढं पण अर्धा तास नुसती अशी इकडून उठून सईने गोळी घेतली ना औषध. मग त्याच्यानंतर ती ना 5:30च्या दरम्यान झोपली व्यवस्थित जरा. आणि सकाळी पण लवकरच उठली, 7:30-8. ना सर्दी झाली ना तिला पण, त्यामुळं. तर मग म्हटलं चला आता निघाली मी डॉक्टरकडं. विक्स लावलं तिला. विक्स उठले होते ना तेव्हा तिला विक्स लावलं. आणि वातावरण पण एवढं खराब झालंय ना, काय आता 2-3 दिवस झाले जास्तच थंडी. तरी खिडकी दरवाजे एकदम बंद असतात, तुम्हाला तर माहितीच आहे. पण खिडकी उघडी नाही ती म्हणती बघा, कारण लय जास्त हवा वगैरे येते ना, थंडी पण वाजते त्यामुळं. आणि आज गुरुवार, केस पण धुतलेत मी. केस धुवायलाच नव्हते पाहिजे, पण जाऊ दे म्हटलं. तर चला आता निघालो डॉक्टरकडं. म्हटलं कसं एकदा जाऊन यावं, कारण डोकं पण फार जाम झाले, हातपाय पण दुखतायत. काय माहिती, बघू आता. तशा आता सईला ताप वगैरे काहीच नाहीये, फक्त सर्दी. आला होता ताप आहे. काय सई उठले, ऋदूला सकाळचं पटकन आवरून दिलं. तर शाळा पण लवकर उठवत पण नव्हतं मला, पण बळा कशी तरी उठले, कारण त्याला शाळेत जाणं महत्त्वाचंच होतं. तर मग त्याचं आवरून दिलं. आणि म्हणजे फक्त नाश्त्याला पोहे केले. आणि ऋदूसाठी टिफिन इथं आमच्या शेजारी आहेत ना, त्या आमच्या ते साक्षी ते नाही का, हर्षलची मम्मी, ते देतात नेहमी. काय प्रॉब्लेम असला का त्यांना फोन केला का काय टेन्शन नाही. मग ते ऋदू गेला होता टिफिन घेऊन, मग त्यांनी त्याच्यासाठी टिफिन दिला. मग मी फक्त पोहेच केले. दोघांनी नाश्ता केला, सईनी आणि ऋदूनी. त्यांनी तर टिफिन दिलाच होता, त्यामुळे काही टेन्शन नाही. तेवढं आहे इथं वेळ काढला ना, कसं काही प्रॉब्लेम असो लोक लगेच हेल्प करतात. त्यांनी टिफिन दिला. आणि त्यांनी आत्ता नाही ते म्हणजे आता तो विषय वेगळा आहे. ऋदूची वेळी पण मी ॲडमिट होते ना, ऋदू आपला तुम्हाला एक म्हटलं प्रीमॅच्युअर आहे, तेव्हा पण एक ते 15 दिवस मला इथून फाट्यावर हॉस्पिटलमध्ये डबा पुरवत होते. आणि एक माझी फ्रेंड होती इथून फाट्यावर यायची मेडिकलमध्ये, ती रोज डबा घेऊन यायची माझ्यासाठी. एवढे इकडे यायची, यांच्याकडून डबा घेऊन स्टँडवरून परत माझ्याकडं, परत तिचं मेडिकलमधून सुट्टी झाली का परत माझ्याकडे भेटायला यायची, परत त्यांचे टिफिन रिटर्न. म्हणजे खरे असं वेळेला ना जे हेल्प करतो, किंवा आपल्या अडचणीत किंवा आपल्या वाईट वेळेत जे उभं राहतं ना, तेच खरं. म्हणजे मी अशा लोकांना कधीच विसरू नाही शकत. आणि दूर पण नाही करायची मला अशी लोक. आपल्याला नेहमी जवळच हवीत. आणि तसं आपण पण तसं लागतो मेन म्हणजे, त्यामुळं तर लोक आपल्याला जीव लावतात, आपलं करतात. आपण पण तसं असतोच. तर असोच, सगळीकडे अशीच लोक असो. तर
चला आता ना जाते मी, निघतो आम्ही. आणि आले का आरामच करते आज जरा ना, कारण खूपच असे हे हातपायी नाले दुखतात, डोकं पण जरा जास्त दुखते. तरी भांडी बिंडी झाली काय होतं, मी आजारी जरी असते ना, मला ना असं घरातली ती रोजची काम आहे ना ती झालेलीच आवडतात असं होते. हा पायाला पण लावली बरं का सईनी बघा नील पेंट. हा याला पण लावली हो, बघितलं. तर चला जाऊया आता दवाखान्यामध्ये. चला चालले मी, सई पण चालली आहे ना. सई बाहेर आला का चांगलं ऊन लागतं, हवा तर एवढी ना आले अफाट हवा आहे पार एकदम. बाकीच कसे वातावरण असं आहे ना सध्या, त्यामुळे पार सगळेच आजारी पडतात. हा बघा हो, ऋतुदादा शाळेत गेलाय. हा सई कुठे आहे? सई चालली हॉस्पिटलमध्ये. केस आहेत ना ओढतात सगळे. हा भाऊ झाला ना, घसा जास्त दुखतोय माझा. चला डॉक्टर काकांकडे नाही जायचं का? उभी नको राहा, आले लगेच पैसे दे. शिक्षण घ्यायचंय सईला ना? नाही चल दोन्ही बघ दिदी मागून पुढे. सईची औषधं घ्यायची ना, सईच्या आईची ना. सई कुठं आलोय आपण? डॉक्टरकडं. डॉक्टर काका कुठे आहे? बापरे बघ सईला किती मोठे मोठे बॉटल आहे. घेशील ना तू? औषध घ्यायचं बरं का. शाणी आहे ना सई. माझी पण आहे ना ग, दोघांची. दादा कुठे? डॉक्टरने कसं चेक केलं सईला? कसं चेक केलं? इथं थर्मामीटरने ना. तर चला आलो आम्ही हॉस्पिटलमधून. आणि येताना हा औषध येताना थोडासा बाजार पण आणायचा होता, किराणा थोडासा. तेल ही एवढी मोठी बॉटल का आणली ते उद्या किंवा परवा तुम्हाला नक्की समजेल, काय समजलं असेल. पण नाही वेगळं काहीतरी कारण आहे. उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये मी आजच करायचं होतं पण आज नाही. काय डाळ इडली डोशी करायची म्हणून कोलगेट संपली होती आणि बदाम खायचे ते दिलेत वरती खूप, ते पण संपले होते. जाम झाले पर्सन. झाकून कुठे असेल? 3 वेळा तापाच्या सईला औषध. तुम्हाला नाही बरं का औषध. सई स्ट्रॉंग आहे बरं का आपली, तुम्हाला माहिती ना औषध घ्यायला. कसं आहे सई? छान आहे. मला पण दिल्यात गोळ्या टॅबलेट. सईला औषध घेतली कशी छोटी तरी आहे तापाचं. डॉक्टरने चेक केला ना नंतर माझं थर्मोमीटरच बिघडलंय, दुसरा आणायला पाहिजे. 2 आहेत थर्मोमीटर पण दोन्ही पण बिघडलेले आहेत. हे सर्दीचं औषध आहे. थांब मी देते मी आता. बरेच दिवस नव्हतं असं काही, पण आता परत मी पण नसते गेले शुल्लक गोष्टीसाठी. मी लगेच डॉक्टरकडे नाही जात सर्दी वगैरे झाली तर. पण ना ताप आला ना कसं परत वाढायला नको, कारण आता 1 वर्ष होती तेव्हा मला टायफॉइड झाला होता. त्यामुळं मग ते मला ना ते टायफॉइडची लई भीती वाटते खरंच. त्याने ना पूर्ण असं डोकं वगैरे जास्त दुखतं ना, मग सकाळी दुखायला लागलं माझ्या डोक्यात. नको वाढायला काही, त्यामुळं हे अँटीबायोटिक औषध मुलांना तसे पण अँटीबायोटिक चांगले नसतात, पण आता काय
इलाज काहीच नसतोय. म्हणून आहे ना मला असं वाटतं की मुलांना आजारीच नको पडायला. पडली ना तरी घरगुती उपाय किंवा असे आपोआप बरे झाले पण बघा तुमची मुलं ना अशी औषध घेत नसेल ना तर त्यांना सईचा आपला व्हिडिओ दाखवा बरं का. हा त्यांना म्हणा तुमचं बाळ घेतं का औषध. कोणी जर असं औषध घेत असेल म्हणजे नसेल घेत ना तर नक्की सईची व्हिडिओ दाखवा. हा त्याला सांग ना मला औषध आवडतं. सांग ना मी पिते औषध पिते सगळं औषध पिते म्हणा मी. मला बरं व्हायचं मी स्ट्रॉंग आहे. तिनं फक्त अँटीबायोटिकला थोडंसं तोंड वाकडं करते आणि ते असतंच खरंच खराब. कसं आहे बा. हो बाय ते छान आहे छान छान. चला आता मी घेते औषधं. मला ना माझे डोळे विचित्र दिसत आहेत असे. सेवा का बदाम खायला लागली. तिला भिजलेले नाही जास्त आवडत तिला अशी जास्त आवडतं. गोळ्या ना खरंच मी कोणालाच आवडत नसते पण आता काय केलं चेक म्हटले हो आहे जरा कमी कमी. आता नाही ना बस ना खाली बस ना बघा. ही गोळ्या म्हटलं ना फार खरंच माझ्या फार अंगावर काटाच येतो. पण आता कसं वेळेला घ्यायला पण लागतंच. त्यातून आज उपवास पण मी कधीच खिचडी खात नाही पण हर्षलच्या मम्मीने दिली होती खिचडी ना मग त्याची थोडीशी खाली कारण का जायचं होतं इंजेक्शन घ्यायचं होतं म्हणजे कधीच म्हणजे ह्या उपवासाला खात नाही बस काय. हा नाही ह्या उपवासाला खात नसते पण आज सकाळी खाली कारण काही दुसरं फळ खायची पण काहीच इच्छा नाही. का ॲपल आणले ऑरेंज पण आणले बाजारातून फळं जास्त आणली. चला घेते गोळ्या खाऊन. मला असं होतं गोळ्या खाताना हसता पण येत नाही मला. इथं दुखते माझं टॉन्सिल आहे ना मला तेव्हा. काही लोक ना सगळे एकदम गोळ्या खातात कसे काय खातात काय नाही. ही निसिप तर एवढी घाण लागते ना ते घाण लागते. काय काय गोळ्याची टेस्ट एकदम खराब असते. हे 4 गोळ्यांना एक ग्लास लागते मला. लोक एका घोटामध्ये प्यातात. एका घोटात गोळ्या घेतात 4. ते सगळं झालं. आता गोळ्या घेतल्या आराम करते. काय देऊ ऑरेंज. ऑरेंज नाही ना ऑरेंजच नाही. ऍपल आहे ऍपल देऊ का खजूर देऊ का. चला आता ना मी आरामच करते. पूजा आहे ना संध्याकाळी 3-4च्या दरम्यानमध्ये तेव्हा मी तुम्हाला. तर दुपारी गोळ्या औषधं खाल्यावर जरा वेळ झोपले नाही पण झोप येत नव्हती. एरवी येते पण आज काय झोप आहे ना. मग सेप पण झोपली होती. मग मी उठले 3:30ला. म्हटलं चला तोपर्यंत बाकीची कामं तरी आवरून घेईन. तर झाडून झुडून फरशी वगैरे पुसून घेतली कारण पूजा मांडायची होती. पण पूजेच्या वेळी सई उठलीच. ऋदू पण 4 वाजता शाळेतून आला होता. तर मी सगळं साहित्य घेतलं पण तांदूळ राहिलं होतं. ऋदूला म्हटलं आणतं त्याने डायरेक्ट डबाच आणला सगळा. तर जाऊ दे तेवढं तरी थोडंफार कामं करतात मुलं वेळेला. तेच खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी कारण हेल्प करणार दुसरं कोणी घरात नसतं. पण ऋदू करतो बऱ्यापैकी जेव्हा आजारी असेल तेव्हा. तर म्हटलं चला पूजा तरी करून घ्यावं. तर पहिला दिवा लावला कधी पण आता मला सवय लागली
दिवा लावूनच पहिली पूजा असते कोणती पण सुरू. तर पूजा वगैरे केली आणि आज मी मोबाईल मध्येच कथा लावली होती, कारण घसा ना खव होत होता, जास्त बोललं का हे होत होतं ना, म्हणून खोकला येत होता. जाऊ दे, आपली श्रद्धा महत्वाची. तर मग स्वयंपाकात आज साधं सिंपल कालवण भाकरच केलं होतं. जेवण वगैरे घेतलं, बाहेर शेकोटी केली नेहमी सारखी आपली, आणि सगळं घरातलं तोपर्यंत सगळं आवरलं, भांडी वगैरे, झाड लोट अंथरून वगैरे टाकून ठेवलंय सगळं. आणि शेकोटी केली होती ना, तर त्यातूनच मग ते आपले कोळसे असतात ना निखारा, तो घेऊन आले, कारण अशी वाफ घ्यायची होती. तर सई जेव्हा सईपेक्षा ऋदूने जास्त वाफ घेतली, तो तेव्हा लहान होता ना, मी काय करायची, कापडाची आपली पुरचुंडी करायची, त्याच्यात ओवा, वरून परत लसणाच्या कांड्या ते असं ठेचून टाकायची, आणि तव्यावरती गरम तव्यावर त्याची छाती, कपाळ, हात, पाय सगळं शेकून घ्यायची त्याला. पण तसं जास्त सईला नाही केलं, ऋदूला लय करायची. परत जायफळचा लेप कर, हे ते खूप काय 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 करायची मी घरी, कारण त्याला जास्त व्हायचं सर्दी खोकला. तसं हिचं काय नाही, हिला असं कधीतरी होतं वातावरणात. आणि हे जे टाकते ना, ते आहे बाजरीचं पीठ. बरेच लोक बघा, जुनी लोक बाजरीची पिठाची विडी करतात, ओव्याची विडी करायची, म्हणजे माझे वडीलच करतात नेहमी, मी पाहायची, पण त्यांचं पण ते विडी वगैरे मला काही ओढता येत नाही, त्याने ठसका लागतो. तर आपलं हे असं सिंपल ठीक आहे ना, घरात आणला ना शेक, तर डायरेक्ट आपलं ओवा वगैरे काय असेल ते टाकायचं. काही याच्यात ते वावडुंग नाही का भेटतं, ते पण टाकतात, लसणाचं तो पाचोळा असतो तो पण टाकतात. लहान मुलं जर असतील ना आपल्या घरात, सगळं टाकायचं. आणि त्यांना काय असं आपण लेवरती नाही घेत, फक्त रूम मध्ये ना असा धूर केला ना तरी होऊन जातं. आता ऋदू आणि सई जेव्हा लहान होते ना, तेव्हा माझी आई डायरेक्ट आंघोळ केली का बाळा, तर त्यांना सगळं ना असं विस्तव करायची खाली, ते मी सगळं टाकायची, बाळांशेपा वगैरे, वावडुंग, हे ओवा, आणि पूर्णपणे ना त्यांना अशी त्याच्यावर फिरून घ्यायची, आणि मग मस्त गार मुलं झोपायची. डॉक्टर वगैरे नाही सांगत हे असं करायला, पण आपण करायचं, ह्या रीती आहेत पहिल्यापासून लोक करत आलेली, तर त्याचा बऱ्यापैकी फरक आहे पण. आणि ते ना राखाचं जरा उडालं होतं ना, तर तुला म्हटलं चल ते झाडून घेऊ, कारण इथं अंथरून पण केले मी, लगेच खराब होईल सगळं म्हणून. आणि नंतर सई पहिली येत नव्हती, पण नंतर आली, ती बघत होती आई काय करते. तर मग असं कानाला, परत असं तोंड करून घशात, हाताला वगैरे व्यवस्थित शेक घेतला ना, तर
बरं वाटतं जराशी. आणि खरंच आम्हाला रात्रीने याने चांगली झोप आली. नाक काय आमचं गच्च वगैरे झालं नाही. नाहीतर काल रात्री एकदम नाक गच्च होत होतं. तर सईचे पाय वगैरे पण मी चांगले त्याच्यावरती शेकवले. आणि ते पाय शेकून मग मी नंतर झोपायच्या वेळी ना विक्स वगैरे लावणार तिच्या पायांना वगैरे, तिच्या अख्ख्या अंगाला. आणि ना त्याला डायरेक्ट सॉक्स घालते पायामध्ये. ती ना असं दिवसभर ठेवत नाही, नाहीतर घालायला काही प्रॉब्लेम नाही. एक तर फरशी किती थंड असती. पण असोच मग छान वाफ वगैरे घेतली. घरात पूर्ण धूर धूर झाला होता. तर जरी ज्याने घेतली नाही त्याला पण वाफ भेटून जाईल. तर यांना यायला उशीर होणार होता. तर त्यामुळे मग मी सईला पुढं कपाळाला, थोडीशी नाकाला, पोटात, छातीला आणि मागून कण्याला अशी पाठीच्या ते बेबीचं नसतं का विक्स विपर, ते लावलं. सॉक्स घातले पायात. आणि मी पण म्हटलं चला हे आपलं आहे विक्स मोठ्या माणसाचं, ते घेतलं मी. आणि कानाला वगैरे हे सगळं डोक्याला चौकून लावलं. पहिले मी लावत नव्हते, पण इथं आल्यावरती ना म्हणजे असे बाया वगैरे म्हणतात. आणि आमचे हे पण आहे ना, सर्दी खोकला झाला का ते तर डायरेक्ट झेंडूबामच लावतात. पण मला तो जास्त हे नाही होत. तर मग मी बघा विक्स गळ्याला वगैरे सगळीकडून म्हणजे, आणि नाकाला पण थोडं थोडस लावलंय. काही काही पण नाकात घालतात विक्स. पण मी आपलं फक्त वरच्यावर लावलं. पण चांगली चुनचुन चुनचुन होत होती त्यानी. आणि सईला म्हटलं झोप, तर तिची नाटकं बघा कशी असतात. तिच्या कपाळाला छान लावलं वगैरे सगळं. आणि तिला कॅप घातलेली, तर तिने लगेच ती काढली आणि काय नाटकं चाललंय त्याची, भॉ 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 बघा. तर हे सगळं झालं. मी कॅप वगैरे घातली, टोपी एकदम पॅक. आणि चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट. आणि हे कोणाला जर सर्दी असेल तर नक्की असं करून पहा. तर चला बाय, गुड नाईट.